नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुळ्याचं लोणचं ही रेसिपी बघणार आहोत। या मुळ्याचे लोणच्याचे दोन प्रकार आपण बघणार आहोत। चला तर मग आता हे लोणचं कसं करायचं ते बघूया। आता या ठिकाणी मी एक मुळा घेतलेला आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आता आलं तुम्ही थोडं जास्तसुद्धा वापरू शकता। आता या ठिकाणी हे मुळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून आपल्याला बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे तो। चला तर मग आपण मुळा कट करून घेऊया आणि तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। आता यामध्ये आपल्याला धने, जिरे, बडीशोप, ओवा आणि मेथीची पावडर टाकायची आहे। आता मेथीची पावडर माझी तयार केलेली आहे, त्याच्यामुळे मी ती काही यामध्ये घेतलेली नाही आहे। आता हे सर्व आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे हे मसाले, आणि नंतर हे आपण बारीक करणार आहोत मिक्सरला लावून। पण याची थोडीशी अशी जाडसरच पावडर करायची आहे, जास्त बारीक करायची नाही। चला तर मग आपण आता पावडर करून घेऊया। आता याची पावडर आता भाजून मी पावडर तयार करून घेतलेली आहे बघा। अगदी टेस्टी असं हे मुळ्याचं लोणचं तयार होतं आणि आपल्याला ते तयार करून लगेचही खाता येतं बघा। आणि आपण मुळ्याचं लोणचं तर बघा, आता आपले मुळे चिरून झालेले आहेत असे बारीक पीसमध्ये, आणि आल्याची सुद्धा मी उभे असे काप केलेले आहे। आता यामध्ये आलं तुम्हाला जर किसून टाकायचं असेल तर किसून सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर चला आता आपण लोणचं घालायला सुरुवात करूया। आता आपला मुळा असं बारीक बारीक एकसारखे आपण मुळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे मुळं आणि आलं हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे बघा। मुळा आणि आलं आपण एकत्र करून घेऊया। आणि आता यामध्ये आपल्याला आणखीनही काही मसाले वापरायचे आहेत। आता यामध्ये आपण टाकूया लाल मिरची पावडर। आता लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। लाल मिरची पावडर, आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया। आता मी मेथीची पूड टाकली आहे 1 चमचा भरून, मेथीची पावडर 1 चमचाभर। आता मेथीची पावडर टाकायची आणि त्यानंतर आता आपण जी पावडर तयार करून ठेवली आहे ती 2 चमचा मी टाकलेली आहे। आता ही पावडर आपण डब्यामध्ये डब्बा भरून सुद्धा तयार करून ठेवू शकतो। वेळेवर फक्त मुळा कट करायचा आणि हे लोणचं तयार करायचं। तर बघा, आता ही पावडर टाकल्यानंतर आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे, आणि आता आपण त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घेऊया। आता याच्यावर अर्धा लिंबू मी पिळलेला आहे। आता आपण लिंबू पिळल्यानंतर हे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत। आता हे सर्व मुळ्याला व्यवस्थित हा मसाला लावून घेऊया आपण। तर अशा पद्धतीने आपण आता हे मिक्स करून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता या ठिकाणी मी 1 पळीभर तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकून फोडणी तयार करून ठेवली होती, कारण फोडणी ही आपल्याला थंड झाल्यावरच त्याच्यात टाकायची, गरम फोडणी टाकायची नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपण आता हे याला फोडणी दिली आहे ना। आता सर्व आपण त्या मुळ्यामध्ये फोडणी मिक्स करून घेऊया। बघा, आता आपलं हे मुळ्याचं लोणचं, पहिलं मुळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे। आता ते मी एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवलं। तर बघा, असं बरणीमध्ये मी स्टोअर करून ठेवलेलं आहे। अगदी टेस्टी असं हे मुळ्याचं लोणचं चवीला लागते बघा। आता हे आपलं मुळ्याचं लोणचं रेडी झालेलं आहे आता हे खाण्यासाठी। चविष्ट, अगदी चविष्ट, चवदार असं हे लोणचं लागतं। आता आपण दुसरा प्रकार बघूया लोणच्याचा। यासाठी हे मुळ्याचे काप काढून घ्यायचे आहे। आता हे आपण
स्लायसरनी त्याचे स्लाईस करून घेतलेत आणि आता हे मधून कट करून घेतलेलं आहे. आता हे दुसरं लोणचं आहे, हे आपल्याला शिजवून करायचं आहे. गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने त्याचे असे स्लाईस करून घ्यायचे. चला मग आता आपण या लोणच्यासाठी कोणतं साहित्य मसाले लागणार आहे हे आपण आता बघूया. आता ह्या मुळ्याचे आपण स्लाईस करून घेतलेले आहे. आता हे लोणचं थोड्या प्रमाणात टाकायचं, कारण हे 2 किंवा 3 दिवस फार तर फार हे लोणचं राहतं. त्याच्यामुळे हे चालू पटकन करून खाण्यासारखं लोणचं आहे. आणि आता या ठिकाणी मी 1 चमचाभर मोहरी घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपण मुळा पण कट केला आहे आणि मोहरी घेतलेली आहे. आणि आता ही मोहरीची आपल्याला पावडर तयार करायची आहे. पण ही पावडर थोडीशी जाडसरच करायची, बारीक करायची नाही. आता ही पावडर आपली तयार झालेली आहे बघा. मुळा चिरून झाला, पावडर तयार झाली आहे. आता आपण लोणचं करण्यासाठी गॅसवर कढई ठेवूया. तर बघा आपली पावडर पण रेडी झालेली आहे. 1 चमचाभर पावडर मी एवढ्या मुळ्याला वापरणार आहे. चला तर मग आता आपण लोणचं करायला सुरुवात करूया. आणि आता गॅसवर ही कढई ठेवलेली आहे. आता हे पहिल्या लोणच्याला फोडणी दिली तीच कढई मी घेतलेली आहे आता. आणि यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. आणि आता तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपल्याला हा मुळा टाकून घ्यायचा आहे. आता मुळा टाकल्यानंतर तो व्यवस्थित आता आपण परतून घेऊया. आता हा तेलावर परतून घेऊया मुळा. आता मुळा आपण परतून घेत आहोत बघा. आता सर्व तेलामध्ये मुळा मिक्स झाला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. आता हळद टाकल्यानंतर पुन्हा हळद त्या मुळ्याला पूर्ण मिक्स करून लावून घेऊया मुळ्याला. आणि आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मुळा हा शिजवून अगदी 2च मिनटामध्ये हा मुळा शिजला जातो बघा. आता हा मुळा शिजत आलेला आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेऊया आपण 1 चमचाभर. आता हे व्यवस्थित आता हलवून घेऊया. सर्व मुळांते एकजीव करून घेऊया सर्व मसाले. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये मोहरीची जी पावडर आहे, अगोदर त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे. आणि लिंबू हे पूर्ण त्या मुळ्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता लिंबू आपण मिक्स करून घेऊया. बघा लिंबू मिक्स झालेला आहे. आता आपण ते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये ती केलेली मोहरीची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता मोहरीची पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत त्या मुळ्यामध्ये. आणि आता आपण फक्त 2 मिनटं परतून घेणार आहोत. अगदी सुंदर टेस्टला हे लोणचं लागतं बघा. तुम्ही नक्की करून बघा. तर बघा आपलं आता हे मुळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. अगदी टेस्टला सुंदर असं हे लोणचं तयार होतं. तर बघा मैत्रिणींनो, आपण एका मुळ्यापासून 2 प्रकारचे लोणचं तयार केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नक्की हे दोन्हीही लोणचं करून बघा. अगदी पटकन होणारं आणि टेस्टला खूप सुंदर असं हे लोणचं तयार होतं. धन्यवाद.